ओके ओके. सो मी तुम्हाला म्हटलं संविधान सभेचे जे सगळे सदस्य होते, सो व्हॉट एव्हर representative that we had elected in that constitutive assembly, all those were indirectly elected. म्हणजे सगळे अप्रत्यक्षपणे प्रौढ मताद्वारे, प्रौढ मतलब म्हणजेच काय, ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी निवडून दिलं होतं. पण मी तर तुम्हाला असं म्हटलं की स्वातंत्र्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1952 साली. राईट, पहिली निवडणूक झाली 1952 साली. म्हणजे जे तुम्ही आपण जे घटना समितीबद्दल बोलतोय त्या सगळ्या घटना समितीचे सगळे सदस्य हे इनडायरेक्ट पद्धतीने निवडले गेले होते, डायरेक्ट पद्धतीने नाही. आणि त्यांची निवड कशी झाली होती, अप्रत्यक्षपणे. दिस क्वेश्चन विल बी देअर इन एक्झाम, की घटना समितीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे झाली होती की अप्रत्यक्षपणे. तर सगळ्यांची निवड अप्रत्यक्षपणे झाली होती. हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ व्हॉट वी कॅन से मेंबर्स ओव्हर देअर. तर एकूण या सभेमध्ये होते 389 सदस्य, 389 टोटल मेंबर्स वर देअर. राईट. आता एक लक्षात ठेवा, भारतावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं त्या राज्यामध्ये त्यांनी वेगवेगळे गट मांडलेले होते. म्हणजे ब्रिटिश प्रांत, चीफ कमिशनर आणि संस्थानिक. तुम्हाला माहिती असेल, वेन इंडिया बिकेम इंडिपेंडेंट कंट्री दॅट टाइम वी हॅड 552 प्रिन्सली स्टेट्स. त्याला आपण जम्मू काश्मीर इज वन ऑफ देम. अजून तो प्रॉब्लेम चालू आहे त्याचा. ते काय होते, प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संस्थानिकांचे राज्य ज्याला आपण म्हणतो, वहां पे राजा हुआ करते थे. तो उनके टोटल रिप्रेझेंटेटिव्ह थे कितने थे, 93. चीफ कमिशनर ज्याला आपण आता काय म्हणतो, आता आपण त्याला म्हणतो केंद्रशासित प्रदेश. राईट, म्हणजे ज्याला आपण म्हणजे भारताच्या सगळ्या घटकां सगळ्या राज्यात आपण दोन भागामध्ये विभाजन केलं. काही राज्य असतात आणि केंद्रशासित प्रदेश असतात. त्याचप्रमाणे चीफ कमिशनरचे किती प्रांत होते, 4 सदस्य होते. अँड यू हॅव टू रिमेंबर ऑल दीज वर्ड्स, दिल्ली, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. तर किती होते, तर 4 होते. दिल्ली, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. यातून 4 सदस्य निवडले गेले होते. चीफ कमिशनरचे प्रांत म्हणजेच काय, ज्याच्यावर डायरेक्ट कंट्रोल कोणाचं असतं, चीफ कमिशनरचं असतं. आणि ब्रिटिश प्रांत म्हणजेच कोणते, जे ब्रिटिशांनी खरोखर जिंकलेले होते. म्हणजे नाव वी आर टॉकिंग अबाउट बिफोर इंडिपेंडन्स. तर तुम्हाला माहिती असेल, म्हैसूर हे संस्थान होतं, सातारा इट वॉज अ प्रिन्सली स्टेट्स. तर त्यांनी मान्य केलं होतं की यू आर गोइंग टू हॅव युअर ओन डोमिनियन स्टेट आणि आम्ही तुम्हाला इनडायरेक्टली मदत करू. सो वी हॅड 93 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम प्रिन्सली स्टेट्स. 292 जे होते, जे डायरेक्ट ब्रिटिशांनी जिंकलेले होते, त्यातून 292 सदस्य निवडून गेले होते. आणि अशा प्रकारे आपल्याला 389 सदस्य होते. म्हणजे ही एक फिगर होती. आता याच्यामध्ये ज्यावेळेस ऍक्च्युअल निवडणुका झाल्या त्यावेळेस काही जागा काँग्रेसने जिंकल्या आणि काही जागा मुस्लिम लीगने सुद्धा जिंकल्या. म्हणजे खालीलपैकी कोणत्या कोणत्या पक्षाने घटना समितीमध्ये किती जागा जिंकल्या होत्या, राईट, कोणत्या पार्टीने किती जागा जिंकल्या होत्या, या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. तर त्याची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. आता आपण इंग्लिशमध्ये एकदा पाहून घेऊयाचं डिस्क्रिप्शन बघून घ्या. द मेंबर्स ऑफ कॉन्स्टिट्यूटिव्ह असेंब्ली वर इलेक्टेड इनडायरेक्टली बाय अडल्ट वोट. सो दे वर नॉट सिलेक्टेड डायरेक्टली, दे वर सिलेक्टेड इनडायरेक्टली. हा एक महत्वाचा पार्ट आहे. अँड वी हॅड टोटल 389 मेंबर्स. आउट ऑफ दोज 292 मेंबर्स वर फ्रॉम ब्रिटिश प्रोव्हिन्स. इम्पॉर्टंट आहे, मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. ब्रिटिश प्रोव्हिन्स मधून किती निवडले होते, दे वर 292. राईट. 4 मेंबर्स वर फ्रॉम द प्रोव्हिन्स ऑफ चीफ कमिश्नर्स, दैट इज दिल्ली, मारवाड़, कुर्ग एंड बलूचिस्तान. अभी पाकिस्तान में जो प्रॉब्लम चल रहा है ना बलूचिस्तान का, आपने देखा होगा कि बीएलए मतलब क्या, बलूचिस्तान लिबरेशन आर्मी is fighting against Pakistan army. Why? Because they are saying that when India and Pakistan were separated, no, उस टाइम we were not ready to come with Pakistan. तो हमें प्रेशराइज करके पाकिस्तान में लिया गया. So now they are fighting for their own nation, कि हमें अलग से देश चाहिए बलूचिस्तान. So Baluchistan it was also kind of a separate state we can say. तर त्याच्यातून टोटल 4 लोक निवडली होती.
आणि देअर विल बी 93 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्रिन्सली स्टेट्स. यू पीपल माइट हॅव हर्ड, तुम्ही असं ऐकलं असेल की ब्रिटिशांनी जाताना काय केलं, डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल मतलब क्या? when they came to India, they came for business purpose. ईस्ट इंडिया कंपनी का पर्पज ही वही था, यहाँ पे हम आएंगे और यहाँ पे व्यापार के लिए आएंगे. दे केम हियर फॉर ट्रेडिंग पर्पज. बट उन्होंने देखा कि यहाँ का पूरा देश क्या है, टुकड़ों में बटा हुआ है. तो उन्होंने क्या किया, शुरुआत की उन्होंने उन्होंने झगड़ा लगाने की. एंड फाइनली उन्होंने सारा देश जीत लिया. राइट. तो वहां पे कुछ राजा थे. तो राजा मतलब क्या, जैसे कि सैफ अली खान, पता होगा तुम्हाला, माहिती आहे सैफ अली खान, करीना कपूर खान, ते नवाब होते. कुठले? पतोडीचे. पतोडी इज अ काइंड ऑफ, इज अ प्रिन्सली स्टेट्स इन यूपी. राइट. तो अशा प्रकारचे जे प्रिन्सली स्टेट्स होते ना, उनको बोला गया सी. जसं मी तुम्हाला म्हटलं, जाताना पण ते नीट नाही गेले. जाताना ते सांगून गेले की अगर आप इंडिया के साथ जाना चाहते हो जा सकते हो. इफ यू वांट टू गो विथ पाकिस्तान यू कैन गो विथ पाकिस्तान. एंड इफ यू डोंट वांट टू गो विथ इंडिया, नॉट पाकिस्तान, यू कैन रिमेन सेपरेट एज वेल. तुम्हाला वेगळं राहायचं तर वेगळं राहू शकता. असं कोण सांगून गेलं? ब्रिटिश सांगून गेलं ते. तो फायनली जेव्हा प्रपोजल देण्यात आलं सगळ्यात त्या प्रिन्सली स्टेट्सला की आप हमारे साथ आना चाहते हो या नहीं आना चाहते, तो मोर दॅन आय थिंक 10 or 12 ओर देअर, दोज हु वेंट विथ पाकिस्तान. राईट. त्याच्यामधलं जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे 3 मेजर प्रिन्सली स्टेट्स होते विच वर प्रॉब्लेमॅटिक. राईट. तो हैदराबाद संस्थान निजामाचं होतं. आणि तुम्हाला माहितीये हैदराबादचे निजाम ही वॉन्टेड टू गो विथ पाकिस्तान. पण त्याला आपण काय केलं, पुलिस कारवाई केली, पुलिस एक्शन केला आणि फाइनली उसको भी हमने इंडिया के साथ जोड़ लिया. पाकिस्तान का प्रॉब्लम तब से चल रहा है. तो वो जो सारे प्रिन्सली स्टेट्स थे ना, जो ऑलरेडी पहिले म्हणजे ब्रिटिशांनी भारत जिंकण्याच्या अगोदर त्यांचं स्वतःचं राज्य होतं, ते स्वतः राजे होते. आणि ते राजे असल्यामुळे ते काय करायचे, ते म्हणायचे की नाउ यू पीपल आर गोइंग फ्रॉम हियर इंडिया, राइट ना, आप तो इंडिया छोड़ रहे हो, तो छोड़ते छोड़ते हम हमारा क्या होगा. तो ब्रिटिशों ने बोल दिया कि आप अपना सेपरेट रह सकते हो, इंडिया के साथ जा सकते हो, पाकिस्तान के जा सकते हो. राइट. तो चॉइस दिया था उनको. पर जब कॉन्स्टिट्यूशन, अब कॉन्स्टिट्यूशन बनाने की बात आ गई ना, तो मग त्यांना काय सांगितलं, इफ इफ यू वॉन्ट यू कैन बी अ पार्ट ऑफ दिस कंट्री एंड यू कैन सिलेक्ट योर ओन रिप्रेझेंटेटिव्ह जो आपके हित में बात करेंगे, जे तुमच्या हिताच्या गोष्टी करतील. की आम्ही प्रिन्सली स्टेट्स, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, 1971 पर्यंत त्यांचं सगळं चालत होतं. त्याच्यामुळे त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करण्यासाठी 93 रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये निवडले गेले होते. राईट. तर हे लक्षात ठेवा, दिस नंबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. टोटल नंबर्स वर 389 एवढे टोटल मेंबर्स होते. ब्रिटिश प्रांताकडून निवडले गेले होते 292. आता ब्रिटिश प्रांत म्हणजेच काय, जो ब्रिटिशों ने खुद अपने दम पे जीता था. ब्रिटिशांनी स्वतः जिंकलेला प्रांत. दुसरा होता प्रिन्सली स्टेट्स, म्हणजे त्यांना स्वतःचा, ते स्वतः राजे होते आणि त्यांना ते फ्रीडम दिलं गेलं होतं की तुम्ही आमच्या बरोबर या किंवा नाही येऊ. आणि त्यांचे किती होते रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचे 93 होते. देवर 93 नंबर. और चीफ कमिश्नर, जैसे अभी यूनियन टेरिटरी होता है ना, दिल्ली है, चंडीगढ़ है, दादरा नगर हवेली है, राइट, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे. राइट. तर या सगळ्यांसारखे आहेत ना, आता जे आपण केंद्र शासित प्रदेश म्हणतो, त्याला तेच म्हणायचे चीफ कमिशनर प्रोव्हिन्स. त्याचे टोटल होते 4 मेंबर्स. ओके. 4 कोणते कोणते? दिल्ली का एक, मारवाड का एक, कुर्ग का एक एंड बलुचिस्तान का एक. विल यू रिमेंबर देम? सभी याद रखोगे? काय डाऊट आहे का कोणाला विचारायच्या बद्दल? समजलं सगळ्यांना? मॅच द फॉलोइंग मध्ये विचारलं जाईल तुम्हाला की कौन सा करेक्ट कौन सा इनकरेक्ट. सो दैट टाइम यू हैव टू रिमेंबर दिस. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट बघा. अगेन इम्पॉर्टंट फॅक्ट फॉर आर कंबाईन एक्झाम. एक महत्वाची बीट आहे ती लक्षात ठेवा. ती पाठ करायचे पूर्ण बरं का, लक्षात ठेवा. ये रट्टा मारो कुछ भी करो पर याद रखो. जैसे आता बघा, सपोज
अगर हमें एक एमएलए चुनना है, जरा आमदार निवडायचा असेल मला, तो आमदार आहे ना, हा 2.5 ते 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. एक एमएलए कितने लोग को रिप्रेजेंट करता है? 2.5 से 3 लाख लोगों को रिप्रेजेंट करता है. एक खासदार जर म्हटलं तर ऍव्हरेज आपण 20-25 लाख म्हणू, तर तो एमपी काय करतो, तेवढ्या लोकांना प्रेझेंट करतो. सो दॅट टाइम व्हॉट वॉज द एक्झॅक्ट प्रपोर्शन, एक्झॅक्टली काय प्रमाण होतं, कि वॉट एवर मेंबर्स दोज वर सिलेक्टेड इन कॉन्स्टिट्यूशन असेंबली, उसमें रेशो क्या था? रेशो क्या था? 10 लाख लोकसंख्ये मागे एक सदस्य. नाउ वी आर टॉकिंग अबाउट 1950 की बात कर रहे हैं हम, 1947 की बात कर रहे हैं. म्हणजे 1946 ची सगळी गोष्ट चालली आहे. त्याच्यामध्ये 10 लाख लोगों के पीछे अप्रोक्सिमेट एक मेंबर चुन के जाएगा. कशामध्ये? घटना समितीमध्ये. म्हणजे 10 लाख लोकांच्या मागे एक सदस्य, या प्रमाणामध्ये घटना समितीवर सदस्य निवडले गेले होते, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं, भारत स्वतंत्र झाला 1947ला, इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947, आणि पहिल्या निवडणुका झाल्या त्या 1952ला. सो वॉट एव्हर गव्हर्नमेंट दॅट वी हॅड बिफोर 1952, जे गव्हर्नमेंट 1952च्या अगोदर होतं ना, ते सगळं या निवडणुकीद्वारे चाललं होतं. 1946 मध्ये निवडणुका झाल्या. त्या कशा झाल्या? घटना समितीच्या इनडायरेक्ट मॅनर मध्ये झाल्या. परत लक्षात ठेवा, इनडायरेक्ट मध्ये. आता टोटल किती होते घटना समितीचे सदस्य संख्या? 389 होती, 389 थी. उसमें से इंपॉर्टंट एग्जाम के लिए जोड्या लावामध्ये क्वेश्चन येणार. कांग्रेस पक्षाने जिंकल्या 208 जागा. कांग्रेस को कितने सीट्स मिले? 208, राइट. मुस्लिम लीग, दिस पार्टी वॉज लीडेड बाय बॅरिस्टर जिना. बॅरिस्टर जिना याचे लीडर होते. त्यांनी किती जिंकल्या? 73. बघा परत लक्षात ठेवा, 73 आणि 93 कन्फ्युजन हो जाएगा पूरा. 93 मेंबर्स वर रिप्रेझेंटेटिव्ह कुणाचे होते? प्रिन्सली स्टेट्सचे, ज्याला आपण संस्थानिक म्हणतो. मतलब जुनागड असेल, हैदराबाद असेल, जम्मू काश्मीर असेल, हे सगळे काय होते? प्रिन्सली स्टेट्स. त्यांचे 93 होते. डोंट गेट कंफ्यूज बिटवीन 93 एंड 73. और मुस्लिम लीग के कितने थे? 73 चुन के गए थे. किती निवडले गेले? 73. म्हणजे ज्या टोटल जागा होत्या त्याच्यामध्ये 2 मेजर पार्टीज होत्या. जो सेक्युलर पार्टी थी वो कांग्रेस थी. सो टोटल नंबर में से 208 सीट्स वर वन बाय कांग्रेस गव्हर्नमेंट. आणि ज्या दुसऱ्या नंबरच्या 73 जागा जिंकल्या होत्या, 2 नंबरचा पक्ष होता, दॅट वॉज मुस्लिम लीग. आता हे लक्षात ठेवा, आपण कधीच बोलतोय? 1946च. त्यावेळेस पाकिस्तान, बांगलादेश अँड इंडिया एकच होतं. मग लक्षात ठेवा, ऍट दिस कंडिशन, ऍट दिस मोमेंट, बांग्लादेश में 15 करोड़ मुस्लिम्स रहते हैं, पाकिस्तान में 25 करोड़ रहते हैं, इंडिया में 25 करोड़ है. तो किती झाले टोटल? बघा, 25, 25, 50, 60, 65 कोटी मुस्लिम. म्हणजे आताच विचार केला की अभी इंडिया, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश असताना, तर एकट्या भारतामध्ये 65 कोटी आहेत ना मुस्लिम असते, आणि 80 कोटी हिंदू असते. येते का लक्षात? म्हणजे हा रेशो लक्षात घ्या. त्याच्यामुळे इफ यू आर टॉकिंग अबाउट बिफोर इंडिपेंडेंस पार्ट, उसमें से ओनली 73 सीट्स वर वन बाय मुस्लिम लीग. त्याच्यानंतर अपक्ष म्हणजेच काय, ज्याला निर्दलीय म्हणतो, अपक्ष पक्षांना किती मिळाल्या? 8 जागा. आणि इतर पक्ष, जे युनियनिस्ट पार्टी होतं, बाकीच्या छोट्या छोट्या मायनर 7-8 पार्ट्या होत्या, त्याला टोटल सीट्स मिळाले होते किती? 15 सीट्स. ये आपको याद रखना होगा, रट के रखो, कुछ भी करो. ओके. तो काँग्रेस ने किती जिंकल्या? 208 जागा. मुस्लिम लीगने जिंकल्या 73 जागा. अपक्षांना मिळाल्या 8 जागा. आणि इंडिपेंडेंटला किती मिळाल्या? 8 जागा. और इतर जो छोटे छोटे पार्टीज थे उनको मिले 15 वैकेंसीज, 15 सीट्स. ओके, क्लियर? एक बार इंग्लिश में देखेंगे सबको. बघा, टिपिकल द रेशो, रेशो क्या था? देखो, रेशो वॉज 1 मेंबर पर मिलियन पॉपुलेशन. मिलियन मतलब 1 मिलियन, मिलियन इज इक्वल टू 10 लाख. ये पता होना चाहिए. 1 मिलियन इज इक्वल टू 1 सीट. ओके.
Elections were held in July and August 1946. This was the time when that election were held. Congress won 208 seats. Muslim League won 73 seats, and independent parties won 8 seats, and other minor parties won 15 seats. So these numbers are going to be very very important. हे सगळे आकडे तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर हुआ? एनी डाऊट अबाउट दिस फिगर्स? या फिगर्सच्या बद्दल काय डाऊट आहे का? मी परत सांगतो, मी तुम्हाला कदाचित सांगितलं होतं की डोंट फॉरगेट टू मेक अ सेपरेट नोटबुक एंड डोंट फॉरगेट टू मेंशन दिस फैक्चुअल डेटा. इसके बाहर का कुछ नहीं आता. एंड दिस टॉपिक इज वेरी इंपॉर्टेंट. इस पे बहुत ज्यादा क्वेश्चंस आते हैं. बिकॉज मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटना निर्माण करण्याची प्रक्रिया, याच्यावर जवळजवळ 30% प्रश्न कंबाईनला विचारले जातात पूर्व परीक्षेला. ठीक आहे. आय होप कोई डाऊट नाही होगा. लेट्स मूव पुढे बघा. आता याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रिन्सली स्टेट्स वर देअर, आणि प्रिन्सली स्टेट्सला किती सांगितलं होतं की यू विल गेट 93 सीट्स, राईट ना. पण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. मतलब याचा अर्थ जे संस्थानिक होते त्यांना सांगितलं होतं की आमच्या हिताची जर गोष्ट होणार नसेल, जर भारतामध्ये राहून, देखो अभी मैं यहाँ का राजा हूं, समजा मी इथला राजा आहे आणि मला कोणीतरी म्हटलं की तुम्ही आमच्या राज्यात सामील व्हा. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ साधं, की आपलं एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे सृजन प्रबोधी नावाचं. कोणता तरी एक मोठा क्लासवाला आला, म्हणला की चला आपण काय करू, तुम्ही आमच्या बरोबर या, आम्ही तुम्हाला 20% शेअर देतो. मी त्याला म्हटलं तुझं 20% मला नको, मला 1 रुपया मिळाला मी खुश आहे, माझं मला स्वतःच पाहिजे. तो वहां पे एव्हरी किंग वॉन्टेड हिज किंगडम बॅक. प्रत्येकाला वाटायचं माझं राज्य वेगळं असावं, ब्रिटिशर तर चाललेत, मला वेगळं राहायचंय. मग त्याच्यामुळं दे डिसाइडेड की हमें पार्टिसिपेट करना ही नहीं, आम्हाला भागच नाही घ्यायचा. वी विल नॉट बिकम अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. तो 93 वॅकन्सीज आहे ना, जे होत्या ना सीट्स, त्या तशाच राहिल्या. मग कुणी कुणी जिंकल्या? 93 तर गेल्या. त्याच्यामध्ये काँग्रेस 208, मुस्लिम लीग 73, अपक्ष 8, इंडिपेंडेंट 8, एंड अदर माइनर पार्टीज 15. ये फिगर्स आपको याद रखना पड़ेगा. ठीक आहे. बघा, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9th ऑफ डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली. इस पे क्वेश्चन आता है की संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? वेन द फर्स्ट सिटिंग वॉज हेल्ड ऑफ कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. सो 9th ऑफ डिसेंबर 1946. दिस शुड बी द करेक्ट आंसर. अँड वॉज द प्रेसिडेंट ऑफ इट सच्चिदानंद सिन्हा. आता एक लक्षात ठेवा, देशाच्या ज्या निवडणुका होतात ना पोरांनो, त्या निवडणुका झाल्यानंतर जोपर्यंत परमनंट चेअरमन निवडत जात नाही तोपर्यंत टेम्पररी चेयरमन है ना सबसे सीनियर मोस्ट आदमी होता है. तो सच्चिदानंद सिन्हा ही वॉज द सीनियर मोस्ट मेंबर. तो उसको बोला गया कि आप क्या करोगे, अभी प्रेसिडेंट यहाँ पे चेयरमन बन जाओ. मग मला सांगा, संविधान सभेचा तात्पुरता अध्यक्ष म्हणून कोणाला निवडलं गेलं? ऑप्शन असेल राजेंद्र प्रसाद आणि सच्चिदानंद सिन्हा. डोंट गो विथ राजेंद्र प्रसाद, ही वॉज परमनंट मेंबर, परमनंट चेअरमन. तात्पुरता चेअरमन पहिल्या सभेमध्ये कुणाला निवडलं गेलं होतं? सच्चिदानंद सिन्हा. रिमेंबर दिस. आणि पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते? 211. हाऊ मेनी मेंबर्स वर प्रेझेंट इन द फर्स्ट मीटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली? तर 211 आकडा लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी, 73, 93, 208, 211. तो 93 काय होत्या? प्रिन्सली स्टेट्सला दिलेल्या जागा होत्या 93. 73 काय होतं? मुस्लिम लीगने जिंकलेल्या जागा होत्या 73. 208 काय होतं? 208 काँग्रेसने जिंकलेल्या जागा होत्या 208. आणि पहिल्या मीटिंग मध्ये एकूण जे टोटल मेंबर्स होते हजर, त्यांचा आकडा होता 211.
211. विल यू रिमेंबर दिस? फॅक्च्युअल डेटा लक्षात राहील सगळ्यांच्या? एनी डाऊट अबाउट दिस मराठी स्टुडंट्स? आता इंग्लिश वाले बघून घ्या थोडं एकदा. येस, जस्ट अ मिनिट. ओके, काय म्हणतं बघा. देअर 93 सीट्स वर नॉट फिल्ड ॲज द इस्टेब्लिशमेंट डिसाइडेड नॉट टू पार्टिसिपेट. इस्टेब्लिशमेंट मतलब यहाँ पे ना संस्थानिक, एक गलत वर्ड हुआ है यहाँ पे लिखो कि 93 सीट्स वर नॉट फिल्ड एज द प्रिंसली स्टेट्स डिसाइडेड नॉट टू पार्टिसिपेट इन असेंबली एज एनरिच्ड एज अ कॉन्स्टिट्यूशन. मतलब जो प्रिंसली स्टेट्स थे, दे सेड दैट वी आर नॉट गोइंग टू बी पार्ट ऑफ योर दिस असेंबली, तो वी विल नॉट बी देयर. तो 93 तो सीट ऐसे ही गए. The first meeting of the Constituent Assembly was held on this 9th of December 1946. This was the first meeting. पहिली मीटिंग होती. किती झाले होते? 200, सॉरी, पहिल्या मीटिंग मध्ये किती मेंबर्स होते? 211 टू 211 मेंबर्स attended the first meeting and Sachidananda Sinha was elected as the president of that as what we can say, he was the temporary president. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, ज्या सुरुवातीला कशाची एखाद्या गोष्टी स्थापना होते, सबसे सीनियर मोस्ट आदमी को प्रेसिडेंट बनाया जाता है. तो सबसे बूढ़ा, सबसे एक्सपीरियंस्ड, सबसे ओल्ड थे सच्चिदानंद सिन्हा, तो उनका क्या बनाया गया? उनको बनाया गया प्रेसिडेंट. समझ में आया? एनी डाउट अबाउट दिस? क्लियर असेल क्लियर, मला डाउट असेल डाउट विचारा परत. लक्षात ठेवताल? पहिली मीटिंग कधी झाली, टोटल मेंबर्स किती होते, काँग्रेसने जागा किती जिंकल्या, या सगळ्या गोष्टी पाठ ठेवायच्या. ठीक आहे. नाउ लेट मी क्लिअर दिस. पुढे बघा, महत्वाचं आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं, टेम्पररी प्रेसिडेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंबली, उसका जो प्रेसिडेंट आणि टेम्पररी कोण थे? सच्चिदानंद सिन्हा थे. आणि त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? जे.बी. कृपलानी. प्रश्न लक्षात ठेवा, खालील पैकी कोणी सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची त्यांचं रिकमेंड केलं होतं? तो ऑप्शन आपको चूज करना पड़ेगा, जे.बी. कृपलानी. राइट. सो ही रिकमेंडेड दैट सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष करा. क्यों? ये सबसे उम्र में बड़े, एक्सपिरियंस, तो उनको ये मान दिया जाए. तो पहिली मीटिंग झाली त्यावेळेस सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं? जे.बी. कृपलानी. ठीक आहे, ज्यांना आचार्य कृपलानी सुद्धा म्हणायचं. राइट. संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष, डेप्युटी चेअरमन कोण थे? फ्रँक अँथनी. क्वेश्चन आलेला आहे, परत विचारला जाईल. हु वॉज द डेप्युटी चेअरमन? कोण होते डेप्युटी चेअरमन? फ्रँक अँथनी हे डेप्युटी चेअरमन होते. संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष, तात्पुरते म्हटलंय, नॉट परमनंट. टेम्पररी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, टेम्पररी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. विल यू रिमेंबर दिस? संविधान सभेच्या पहिल्या सदस्यतेमध्ये किती महिला होत्या? बघा किती, पहिल्या सभेमध्ये बरं का, एकूण महिला 15 होत्या, पण पहिल्या सभेमध्ये किती प्रेझेंट होत्या? ओनली 9 विमेन मेंबर्स वर प्रेझेंट इन द फर्स्ट मीटिंग. खालीलपैकी किती महिलांनी भारतीय संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये भाग घेतला होता? 6, 7, 8, 9. करेक्ट आंसर आएगा आपका 9 विमेन. 9 विमेन participated actively in the first meeting of Constituent Assembly. पहिल्या 9 महिलांनी त्याच्यात भाग घेतला होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे कायम स्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हा पार्ट महत्वाचा आहे. सो was selected as the permanent chairman of Constitution Assembly. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद परमनंट अध्यक्ष होते. आणि त्यांची निवड कधी झाली पोरांनो? कधी झाली बघा? 11 डिसेंबर 1946. मग मला सांगा, पहिली बैठक कधी झालती रे? पहिली बैठक कधी झालती? 2 दिवसापूर्वी. काय तारीख होती सांगा मला? 9th ऑफ डिसेंबर. 9 डिसेंबरला झालती. पहिल्या बैठकीमध्ये काय केलं?
आता बैठक जर मीटिंग जर घ्यायची म्हणलं तर अध्यक्ष पाहिजे, तो अध्यक्ष कुणाला बनवलं? सच्चिदानंद सिन्हा. और 2 दिन के बाद परमानेंट चेयरमैन वॉज सिलेक्टेड अँड ही वॉज डॉक्टर राजेंद्र प्रसाद. येते लक्षात? यांच्या नावाची शिफारस सुद्धा कोणी केली होती? JB कृपलानी. लक्षात ठेवा, तो हंगामी ज्याला आपण म्हणतो तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, रेकमेंडेड बाय JB कृपलानी. परमनंट चेअरमन रेकमेंडेड बाय JB कृपलानी. अँड हु वॉज द डेप्युटी चेअरमन? डेप्युटी चेअरमन कोण होते? फ्रँक अँथनी. लक्षात ठेवताल, पण हे दोन्ही तात्पुरते होते. हाऊ मेनी विमेन मेंबर्स पार्टिसिपेट इन द फर्स्ट मीटिंग? 9 विमेन मेंबर्स. ओके, एनी डाऊट अबाउट दिस? बघून घ्या एकदा, हे चेक करा बघा. यहाँ पे देखो, ठीक है वापरणं. सच्चिदानंद सिन्हा name was recommended by Acharya JB Kripalani. Remember this line. Frank Anthony, temporary vice president of Constituent Assembly. The first meeting of Constitution Assembly had 9 women members. 9 members थे women, right? And Dr. Rajendra Prasad was elected as the permanent president of Constituent Assembly on December 11th of 1947. Date is very important because 9th December 1946 it was the first meeting, and उस first meeting में we had temporary chairman. Temporary president कौन थे? सच्चिदानंद सिन्हा. On 11th of December 1946 or the second meeting, and in that meeting Dr. Rajendra Prasad was selected as the chairman of Constitution Assembly, and again his name was recommended by JB Kripalani while Patel endorsed it. एंडोर मतलब क्या? एंडोर्स मतलब अनुमोदन देणे. समजा मी म्हटलं आजच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राहुल यांना देण्यात यावे, और तीसरा बोला यस अभी सचिन मियां ने जो प्रपोजल दिया ना उसको मैं समर्थन करता हूं, तो रिकमेंडेशन किसने किया था? JB कृपलानी ने. और उसको सपोर्ट किसने किया था? सरदार वल्लभ भाई पटेल यांनी. लक्षात ठेवताल? विल यू रिमेंबर? परमनंट मेंबर, टेम्पररी मेंबर, हु रिकमेंडेड, वॉज द फर्स्ट वाइस प्रेसिडेंट? तर फ्रँक अँथनी ही वॉज द फर्स्ट वाइस प्रेसिडेंट. क्लिअर असेल क्लिअर, मला डाऊट असेल डाऊट विचारा. आय होप यू ऑल पीपल आर मेकिंग सेपरेट नोट्स ऑफ इट. लिख रहे हो ना? जायचं पुढे पोरांनो, चला पुढे बघा. इम्पॉर्टंट आहे ही लाईन. वाइसरॉय लॉर्ड वेवेल यांनी B.N. राव, बहुत इम्पॉर्टंट आदमी आहे. B.N. राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. B.N. राव यांची काय केली ती? घटनात्मक सल्लागार, सिनियर ऍडवायझर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. B.N. राव. B.N. राव लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यांची नेमणूक कोणी केली होती? लॉर्ड वेवेल. वॉज ही वॉज द वाइसरॉय ऑफ इंडिया, राइट? B.N. राव, घटनात्मक सल्लागार. सल्लागार मतलब क्या? ऍडवायझर. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला भारतीय राज्यघटनेचा सल्लागार कोण होतं? तर सल्लागार कोण होतं? B.N. राव. पुढची डेट बघा, 13 डिसेंबर 1946. व्हेरी इम्पॉर्टंट डेट, खूप महत्वाची डेट आहे. नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली. ना व्हॉट इज उद्देश पत्रिका? उद्देश पत्रिका म्हणजे कोणत्या प्रकारची घटना आम्हाला हवी आहे, त्या घटनेमध्ये आम्ही काय काय एक्सपेक्ट करतो, या घटनेचा उद्देश काय. तो दिस काइंड ऑफ उद्देश पत्रिका वॉज डिक्लेअर्ड बाय पंडित जवाहरलाल नेहरू. आणि कधी केलं हे? 13 डिसेंबर. आतापर्यंत MPSC ला नाही म्हटलं तर 3 ते 4 वेळा प्रश्न विचारला गेलाय. उद्देश पत्रिका नेहरूंनी कधी मांडली? तो 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 ला नेहरूंनी घटनेची उद्देश पत्रिका मांडली. लक्षात ठेवा. पुढे 25 जानेवारी 1947 मध्ये HC मुखर्जी यांचे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मला सांगा, HC मुखर्जी यांच्या अगोदर संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते?
हु वॉज द डेप्युटी प्रेसिडेंट ऑफ असेंब्ली बिफोर H.C. मुखर्जी? डू यू रिमेंबर द नेम? आत्ताच पाहिलं होतं आपण, आठवते का नाव? हम्म काय होतं नाव, आठवतंय? नाही आठवत कोणालाच? प्रतीक्षा मॅम नाही आठवत? आदिती? फ्रँक अँथनी आठवते का? टेम्पररी होते ना, फ्रँक अँथनी होते ना. आणि हे काय झाले आता? उपाध्यक्ष. आता पुढे दोन आहेत बरं का, आपण नंतर पाहू ते. 5 जुलै 1947 ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. बघा लक्षात ठेवा, आपलं राज्य होतं ब्रिटिशांचं. ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं कि यू विल बिकम अ फ्री कंट्री, पर फ्री कंट्री का भी लॉ बनाना पड़ता है. तर तो लॉ कोणी केला होता? ब्रिटिश पार्लमेंटने, की आफ्टर 1947 इंडिया विल बी एन इंडिपेंडेंट कंट्री. भारत हा स्वतंत्र राज्य असेल, प्रदेश असेल. आणि हा कायदा कधी केला बघा? 5 जुलै 1947 मध्ये. तारीख लक्षात ठेवा, 5 जुलै 1947 ब्रिटिश पार्लिमेंट पास द रूल. त्याला काय म्हणतात? इंडिया इंडिपेंडन्स लॉ, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आणि त्याला 18 जुलै 1947 मध्ये राजसत्तेची मान्यता मिळाली. आता एक गोष्ट सांगतोय, नीट लक्षात ठेवा. राजसत्तेची मान्यता मिळाली म्हणजेच काय? जसं आपल्याकडे एखादं बिल पास होतं ना, उसपे सिग्नेचर कौन करता है? राष्ट्रपति के द्वारा किया जाता है. राष्ट्रपती ने सिग्नेचर केल्यानंतर इट बिकम्स अ लॉ. उसी तरह ब्रिटिशांच्या राज्यामध्ये, देशामध्ये, इंग्लंडमध्ये अजून सुद्धा राजेशाही आहे. राणी एलिझाबेथ, राणी विक्टोरिया, पंचम जॉर्ज, आपने सुना होगा ये सारे नाम. तरी सगळे काय आहेत पोरांनो? हे सगळे आहेत ना, की ब्रिटिश पार्लमेंटने कायदा पास केला, पण कायदा पास केल्यानंतर त्या राजाची किंवा जी राणी आहे तिची सही होण्यासाठी वेळ लागला. आणि ती सही झाली कधी? 18 जुलै 1947. सो 18 जुलै 1947 डेट लक्षात ठेवा. 18 जुलै 1947 ला काय झालं? ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली, की ठीक आहे, इंडिया हॅज बिकम इंडिपेंडेंट कंट्री. भारत स्वतंत्र देश झालाय, तुम्ही तुमचं बघा. येते लक्षात? तारीख लक्षात ठेवा. सांगा, बी एन राव कोण होते? बी एन राव हे भारतीय राज्यघटनेचे घटनात्मक सल्लागार होते. ही वॉज द ऍडवायझर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. उद्देश पत्रिका कोणी मांडली? पंडित नेहरूंनी मांडली. कधी मांडली? 13 डिसेंबर 1946 ला मांडली. उद्देश पत्रिका काय असते? घटनेचा उद्देश आणि हेतू सांगणारा डॉक्युमेंट. ठीक आहे? एनी डाऊट अबाउट दिस? चला वाचून घ्या एकदा, बघा हे सगळं चेक करा. हे देख, जस्ट रीड इट केअरफुली. सेम आहे, एकदा बघून घ्या. 1-2 मिनिटात मी पाणी पितो, चेक करा सगळं. काय म्हटलंय बघा या ठिकाणी, एक एक चेक करा. Lord Wavell, he was the viceroy. Now I'm going to explain in English because I have already explained in Marathi. Viceroy Lord Wavell, he appointed B.N. Rao as the Constituent Assemblies as a constitutional advisor. On 13th of December 1946, Nehru presented objective card of Indian Constitution. म्हणजे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला मांडली. ठीक आहे, पुढे बघा. ऑन जानेवारी 25 1947 H.C. मुखर्जी वॉज इलेक्टेड एज द डेप्युटी स्पीकर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंबली. तो डेप्युटी स्पीकर कौन? एस.सी. मुखर्जी. उसके पहले कौन होते? फ्रैंक एंथनी. राइट. ऑन 5th of July 1947
British Parliament passed the Indian Independence Act and it was recognized by the British state government on 18th of July 1947. This timeline is very important. याच्याबद्दल काही डाऊट आहे का विचारा मला. डाऊट नसेल क्लिअर म्हणा पोरांनो. एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग दिस? कळलं सगळ्यांना? येस, इज इट ओके? समजलं का? डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, पाठ करायच्या लक्षात ठेवा. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. पुढे बघा पोरांनो, काय म्हटलं. भारतीय संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम. नो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सार्वभौम? कोणी सांगेल का मला? सार्वभौम म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो इंडिया हॅज बिकम अ सोव्हर्जियन कंट्री. सोव्हर्जियन मतलब क्या? सार्वभौम मतलब, सार्वभौमचा अर्थ असा होतो की जरी, नीट ऐका मी सांगतोय, सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो जरी भारत या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं, बट आता तुम्ही जो काही निर्णय घेताल तुमच्या स्वराज्याबद्दल असेल, तुमच्या घटनेबद्दल असेल, इट विल बी फ्री फ्रॉम आवर कंट्रोल. आमच्या पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्ही तुमचा निर्णय कोणताही घेऊ शकता. सार्वभौम म्हणजे सगळ्या बाजूने तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य असणे. राईट? म्हणजे संविधान सभा ही सार्वभौम बनवण्यात आली आणि त्याला कायदे मंडळाचा दर्जा देण्यात आला. ही खूप महत्वाची लाईन आहे. आता कायदे मंडळ म्हणजे काय, कोण सांगेल मला? ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात त्याला कायदे मंडळ म्हणतो. इन इंग्लिश इट इज कॉल्ड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता नीट ऐका मी काय म्हणतोय. म्हणजेच स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती आणि कायदे करणे ही दोन्ही कार्य समिती करत होती. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. म्हणजे जसं आताच्या कंडिशन मध्ये आपली लोकसभा एक आहे, राज्यसभा एक आहे, वेगवेगळे आहेत. यांचं काम आहे की देशासाठी कायदे निर्माण करणे, देशासाठी कायदे निर्माण करणे. परंतु त्या काळी जी घटना समिती होती, वॉट एव्हर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वी हॅड, इट वॉज प्लेइंग टू डिफरंट रोल्स. ते दोन वेगळी कामं करायची. घटनेचं निर्माण करायचं काम पण करायची आणि देशासाठी कायदे करायचं काम पण करायची. म्हणजे पार्ट टाइम देशाची पार्लिमेंट आणि पार्ट टाइम देशासाठी घटना निर्मिती करणारी समिती. दोन्ही कामं ती करू, लक्षात ठेवा. आणि कायदे मंडळाचे काम करत असताना अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. माळवणकर. हे लक्षात ठेवायचं. मला सांगा, घटना समितीचं काम, घटना निर्मितीचं काम करताना अध्यक्ष कोण असायचे? सांगितलं होतं कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. आणि ते जेव्हा संसदेचं काम करायची, सेम कमिटी, सेम मेंबर्स वर प्लेइंग द रोल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. दॅट टाइम हु वॉज द प्रेसिडेंट, हु वॉज द स्पीकर, कोण होते? जी.व्ही. माळवणकर. लक्षात राहील, हे अध्यक्ष होते. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करत होती. येते का लक्षात? कळलं का मी काय सांगतोय? म्हणजे यामध्ये संविधान सभा काय करत होती? संसद म्हणून काम करत होती. टेम्पररी पार्लिमेंट. टेम्पररी पार्लिमेंट म्हणून कोण काम करतं? संसदच काम करायची, घटना समितीच काम करायची. किती लोकांना समजलं? क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? समजलं का पोरांनो काय म्हटलं मी? येस, इज दॅट क्लिअर? लक्षात ठेवा. परत सांगतो, वी हॅड नॉट सेपरेट पार्लिमेंट. आपल्याला वेगळी सेपरेट पार्लिमेंट नव्हती. आपली घटना समितीच काय करायची? एका दिवशी घटना निर्माण करायचं काम करायचं. कारण घटना समितीच्या काही बैठका व्हायच्या, पार्लिमेंटचे सेशन चालतात, उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, माहिती आहे तुम्हाला. मग ते दोन काम करायचे. एकीकडे कायदे निर्माण करायचं, दुसरीकडे आपली घटना निर्माण करायची. तर याच्यामध्ये जेव्हा घटना निर्माण करायची तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अँड वेन दॅट समिती वॉज प्लेइंग द रोल ऑफ पार्लिमेंट, दॅट टाइम जी.व्ही. माळवणकर वॉज द प्रेसिडेंट. ही वॉज द स्पीकर, ही वॉज द चेअरमन. आणि हा जो पिरियड होता याच्यामध्ये तात्पुरती संसद म्हणून काम केलं.
एकदा बघून घ्या मी काय म्हणतो ते, एक पढ़ो एक बार इंग्लिश में, सेम कंटेंट इज देयर, आई विल एक्सप्लेन, चेक करो. काय म्हटलं बघा, आय रीड इट. द कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ऑफ इंडिया वॉज मेड फुल्ली सोविर्जियन. सोविर्जियन मतलब क्या? फुल्ली आउट ऑफ कंट्रोल, मतलब पूरा कंट्रोल इंडिया के हाथ में. इट विल नॉट हैव एनी काइंड ऑफ कंट्रोल बाय द ब्रिटिशर्स. वो तो चले गए, नाउ यू हैव बिकम इंडिपेंडेंट कंट्री, यू कैन डिसाइड योर ओन लॉ. तो इट वॉज अ सोविर्जियन मीन्स सार्वभौम होती. अँड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज गिवन द स्टेटस ऑफ लेजिस्लेचर, म्हणजे तीच समिती कायदे मंडळाचं काम करायची. इन अदर वर्ड्स, कमिटी वॉज डुईंग बोथ द वर्क ऑफ ड्राफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन, दोन काम करायची, घटना निर्माण करायचं काम करते, ड्राफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडेंट इंडिया एंड मेकिंग लॉज फॉर द कंट्री. तो दूसरी तरफ क्या? मेकिंग लॉज फॉर द कंट्री. जीवी मालवणकर वॉज द चेअरमन एज द स्पीकर वाइल सर्विंग द इन लेजिस्लेचर. म्हणजे वेन इट वॉज वर्किंग एज अ पार्लिमेंट, that time GV Malwankar was playing the role of president. But when it drafting committee, when that committee was playing the role of drafting committee, what we can say, constituent assembly, so that time Dr. Rajendra Prasad, he was the president of it. From January 26 1950 to March 20 1952, constituent assembly served as a temporary parliament. Important आहे, मी तुम्हाला म्हटलं after independence first election took place in 1952. So we became independent country in 1947. तो 1947 के बाद 48 को इलेक्शन नहीं हुआ, प्राइम मिनिस्टर चुना नहीं गया. तो फर्स्ट इलेक्शन वाज हेल्ड इन 1952. बिफोर दैट दिस constituent assembly was playing the role of temporary parliament, and the role was to make a law, making laws for our country. And when the same committee was playing the role of constituent assembly, that time the president of Dr. Rajendra Prasad. Any doubt about this? Clear असेल clear, मला doubt असेल doubt विचारा आपण. Any doubt you have, you should ask. No doubt, say clear. या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेला विचारतात. छोट्या छोट्या बीट्स आहेत, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट काय म्हटलं बघा. इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आठवतंय का, मी असं म्हटलं होतं की प्रिन्सली स्टेट्स जे होते ना, त्यांचे प्रतिनिधी आलेच नाहीत. ते म्हणले की आम्हाला नाही घ्यायचं. 93 वर देअर इन नंबर. सो आफ्टर द पार्टिशन ऑफ इंडिया, भारताची फाळणी झाली, तुम्हाला माहिती आहे. सो इंडिया वॉज वन कंट्री. तर इंडियामध्ये काय काय होतं, आधीचा पाकिस्तान, बरोबर का नाही, बांगलादेश आणि भारत, हे पहिले एकच होते. 1947 साली टू नेशन थेअरी विच वॉज पुट बाय बॅरिस्टर जिना, अकॉर्डिंग टू दॅट पार्टिशन टुक प्लेस. म्हणजे बॅरिस्टर जिना यांची द्विराष्ट्र थेअरी होती, दोन राष्ट्राचा सिद्धांत, की मुस्लिम आणि हिंदू एकत्र राहू शकत नाहीत, कारण त्यांचे दोन कल्चर वेगळे आहेत, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत, त्यांचा ओरिजिन वेगळा आहे. आणि असं असेल, आणि जर तुम्ही म्हणताय की या दोन्ही लोकांनी एकत्र राहावे, तर ती चूक होईल. त्याच्यामुळे मुस्लिमांना त्यांचा वेगळा देश असावा, यालाच म्हणतात द्विराष्ट्र, म्हणजे दोन वेगळ्या राष्ट्रांची थेअरी, विच वॉज पुट बाय बॅरिस्टर जिना, राईट. तर या फाळणीनंतर मग तुम्हाला माहितीये, भारताची फाळणी झाली, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान दोन भाग झाले, इंडियामध्ये राहिला. त्याच्यानंतर फाळणीनंतर काय झालं, मुस्लिम लीगचे लोक तिकडे गेले. आठवतंय का, 73 पीपल होते ना. मग राहिली सदस्य संख्या किती फाळणीनंतर? 299. आकडा लक्षात ठेवा, फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फाळणीनंतर संविधान सभेचे 299 सदस्य राहिले. स्वातंत्र्यानंतर 70 प्रतिनिधी संस्थानिकांचे राहिले होते. आता नीट ऐका, संस्थानिकांचे होते किती पोरांना, आठवतंय का? 93 होते.
93 पैकी 13 तिकडे गेले, 70 आपल्याकडे राहिले. म्हणजे जे मुस्लिम बहुल, ज्यामध्ये मुस्लिम लोकांची संख्या जास्त होती, ते पाकिस्तानच्या बरोबर गेले. असे हार्डली 12-13 गेले, बाकी आपल्याकडेच राहिले. तर 93 पैकी आउट ऑफ 93 70 आपल्याकडे राहिले प्रिन्सली स्टेट्स, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह बाकी तिकडे गेले. ब्रिटिश प्रांतापैकी संयुक्त प्रांत, संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेश. तुम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेश राज्याची एकटी लोकसंख्या पाकिस्तानच्या एवढी. मग यामध्ये सर्वाधिक कधी होते? 55 सदस्य कुणाचे होते? संयुक्त प्रांताचे. लक्षात ठेवा, विचारतात खालील पैकी कोणत्या प्रांताचे सर्वाधिक सदस्य घटना समितीमध्ये निवडून गेले होते? ऑप्शन द्यायचा संयुक्त प्रांत, उसको अभी बोलते उत्तर प्रदेश. हाऊ मेनी मेंबर्स वर देअर फ्रॉम दॅट एरिया? 55. 55 सदस्य संयुक्त प्रांतावरून घटना समितीवर निवडून गेले. आणि संस्थानिकांपैकी, संस्थानिक म्हणजे काय? प्रिन्सली स्टेट्स पैकी सर्वाधिक म्हैसूर, म्हैसूर शब्द चुकलाय बरं का, मला मह जोडायचा, म्हैसूर मधून 7 गेले. म्हैसूर सुलतान काय ते संस्थान कुणाचं होतं आठवते काय कोणाला? पता है किसी को? म्हैसूर संस्थान कोणाचं होतं आठवतंय कोणाला? माहितीये का? येस. प्रियंका मॅम, कोणाचं होतं म्हैसूर? कोणाचं होतं? टिपू सुलतान. आठवतंय का? टिपू सुलतान, म्हैसूर संस्थान. लक्षात ठेवा. म्हणजे म्हैसूर होतं, हैदराबाद होतं, राईट, जुनागड होतं, जम्मू काश्मीर होतं, राईट. अशा प्रकारच्या पैकी म्हैसूर संस्थानातले सर्वाधिक सदस्य किती होते? 7 रिप्रेझेंटेटिव्ह वर फ्रॉम प्रिन्सली स्टेट्स कॉल्ड म्हैसूर, जे कर्नाटकात होतं. त्यातले 7 सदस्य निवडून गेले. 7 सदस्य घटना समितीवर निवडून गेले होते. ठीक है. एनी डाउट अबाउट दिस? क्या डाउट है का? देखो इंग्लिश में देखेंगे एक बार. So after the partition of India, the number of members of Constituent Assembly increased to 299, right? So after partition, as we know, India divided into two parts, Pakistan and India. So whatever members from Muslim League were elected, they went to Pakistan, and because of that, the now exact number is only 299. After independence, out of 93, 70 representative of princely states remained with India, and remaining 13 went with Pakistan. Along the provinces, the United Province, that is called Uttar Pradesh, had the highest number of members, that is 55, while the Mysore had the highest number of members of 7 members, as Mysore was a princely states. तो खालील पैकी कोणत्या संस्थानामधून, संस्थानिकामधून सर्वात जास्त सदस्य निवडून गेले? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? म्हैसूर. किती गेले? 7. आणि खालीलपैकी कोणत्या प्रांतातून सर्वात जास्त सदस्य गेले? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? संयुक्त प्रांत. किती गेले? 55 गेले. ठीक आहे. विल यू रिमेंबर दिस? एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड? क्लिअर का पूर्ण सांगा. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इम्पॉर्टंट स्लाइड, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड. जे जे लाल अक्षरात लिहिले ते परीसाठी इम्पॉर्टंट आहे, ते मला तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. आय वॉन्ट ऑल दिस कॉन्टेंट इन युअर नोटबुक ऍज वेल. बघा, भारताचे पार्टिशन झालं. आफ्टर पार्टिशन, एक्झॅक्टली आफ्टर पार्टिशन काय झाले बघा. पार्टिशन नंतर 22 जुलै 1947, वेट 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 कुछ तो गडबड हुआ, स्लाइड पुढे गेली. हा, 2 उपाध्यक्ष नेमण्यात आले. बघा, पहिलं कोण होतं? टेम्पररी कोण होतं? टेम्पररी कोण होतं? फ्रैंक एंथनी होता. उसके बाद में एच.सी. मुखर्जी. उसके साथ और एक जुड़ गए, उनका नाम था टीटी कृष्णम्माचारी. कृष्णम्माचारी वॉज द सेकंड वाइस प्रेसिडेंट ऑफ घटना समिती. भारताच्या फाळणीनंतर बघा, पहिलं कोण होतं टेम्पररी? 9 डिसेंबरला फ्रँक अँथनी वॉज सिलेक्टेड एज अ टेम्पररी. फ्रँक अँथनी काय होतं? टेम्पररी त्यांना निवडण्यात आलं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर
जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये H.C. मुखर्जी यांची निवड करण्यात आली. आता पार्टिशन झाल्यानंतर दोन उपाध्यक्ष झाले, A.C. मुखर्जी आणि दुसरे काय होते, T.T. कृष्णमाचारी. खालील पैकी कोणता सदस्य, कोणती व्यक्ती घटना समितीचा उपाध्यक्ष होती? पहिला ऑप्शन असेल फ्रँक अँथनी. विच ऑफ द फॉलोइंग ऑफ द डेप्युटी स्पीकर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, फ्रँक अँथनी, H.C. मुखर्जी, T.T. कृष्णमाचारी? Your answer has to be all above, all three. The first one was temporary. फ्रँक अँथनी तात्पुरते होते. S.C. मुखर्जी आणि T.T. कृष्णमाचारी दोन परमनंट झालते. ठीक आहे, पुढे बघा. 22 जुलै 1947. बऱ्याच वेळा प्रश्न एमपीएससीने विचारलाय, परत विचारला जाईल. भारतीय संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. सो व्हॉट एव्हर नॅशनल फ्लॅग दॅट वी हॅव, आता आपला जो तिरंगा आहे ज्याला आपण ट्रायकलर म्हणतो, तो ट्रायकलर, तो तिरंगा 22 जुलै 1947 पूर्वी, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 15-20 दिवस हा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. आणि याचं डिझाईन कोणी तयार केलं? इट वॉज डिझाईन बाय अ पर्सन फ्रॉम आंध्र प्रदेश. त्याचं नाम होतं पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या यांनी त्यांचं डिझाईन तयार केलं. तर कशाचं? आपला जो आहे ना नॅशनल फ्लॅग, उसका डिझाईन किसने बनाया था? पिंगली व्यंकय्या. 24 जानेवारी 1950, तर महाराष्ट्रातील सॉरी सभेने म्हणजेच काय, संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान मध्ये काय फरक आहे, कोण सांगेल रे मला? येस, कॅन यू टेल मी, राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत काय फरक आहे? मेन्शन करा चॅट बॉक्स मध्ये. सांगा राष्ट्रगान कोणतं, राष्ट्रगीत कोणतं? जनगण मन काय? जन गण मन काय हे राष्ट्रगीत आहे. इट्स अ नॅशनल अँथेम. जन गण मन काय नॅशनल अँथेम आहे. आणि नॅशनल सॉन्ग कोणतं आहे? राष्ट्रगान, वंदे मातरम. माहितीये ना वंदे मातरम? एक्झॅक्टली प्रियंका मॅम. तो वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम सस्य श्यामलम मातरम, माहितीये ना ते वंदे मातरम राष्ट्रगान आहे. आणि जनगण मन राष्ट्रगीत आहे. तो नॅशनल अँथेम कोणता आहे? जनगण मन. व्हेरी गुड, करेक्ट प्रतीक्षा मॅम. ठीक आहे, लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950, बघा ही डेट लक्षात ठेवा. संविधान सभेची शेवटची बैठक झाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलात आलं. तो भारतीय राज्यघटनेची शेवटची बैठक केव्हा झाली? तुमचं उत्तर काय पाहिजे? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 रोजी काय झालं? घटना सभेची शेवटची बैठक झाली. त्याच बैठकीच्या वेळी काय झालं होतं पोरांनो? त्याच बैठकीच्या वेळी काय झालं? राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकार करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी 26 जानेवारी 1950 पासून भारतातील संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. इम्प्लिमेंटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्टेड आफ्टर 26 जानेवारी 1950. क्लिअर झालं? राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? त्याचं डिझाईन कोणी तयार केलं? महाराष्ट्राचं राष्ट्रगीत, सॉरी भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचं स्वीकार कधी करण्यात आला? या सगळ्या डेट्स इंपॉर्टंट आहेत पोरांनो. ठीक है, एक बार इंग्लिश में देखो, एक बार इसको. काय म्हटलं पोरांनो? जुलै 22 Constituent Assembly adopted national flag of India and it was designed by Pingali Venkaiah of Andhra Pradesh, right? On January 24, 1950, Assembly adopted the national anthem and national song of यहाँ पे गलत हुआ, महाराष्ट्र नाही बरं का, ऑफ इंडिया, इथे इंडिया करा, नॉट इंडिया, तो चुकून झाले. And the Constituent Assembly met for the last time on 24th of January 1950 and Constitution came into force on 26th of January 1950. शेवटची बैठक झाली 24th of January
1950 आणि संविधानाचं अंमलबजावणी चालू झाली 1950 पासून, 26 जानेवारी 1950. एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड? काही डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा पूर्ण पटपट. चला आता मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी इन द प्रोसेस ऑफ मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सगळ्यात महत्वाची समिती कोणती? ड्राफ्टिंग कमिटी. एकदा बघून घ्या, वाचून घ्या, टेक योर टाइम. क्या लिखा है देखो एक बार. डेट खूप महत्वाची आहे बरं का, डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय डेट आहे? 29 ऑगस्ट 1947. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 दिवसांनी, आफ्टर इंडिपेंडन्स 14 दिवसांनी मसुदा समिती स्थापना करण्यात आली. मसुदा म्हणजेच काय? ड्राफ्ट. आता उदाहरणार्थ समजा मी जर तुम्हाला म्हटलं की लेट्स बिल्ड अ बंगलो इन दिस एरिया, तो बंगलो बनाने से पहले आपको ड्राफ्ट करना पड़ता है, जे आपण स्केच तयार म्हणतो. आणि या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे 6 सदस्य पाठ ठेवा. कोणते कोणते? गोपालस्वामी अय्यंगार, आल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद सादुल्ला, के मुंशी, एन माधवराम आणि टी टी कृष्णमाचारी. हे होते त्याचे सदस्य. लक्षात ठेवा, नाव लिहा फास्ट, एकदा लिहून घ्या. राईट डाऊन ऑल दीज इम्पॉर्टंट वर्ड्स, सगळे महत्वाचे आहेत. एकदा बघून घ्या, रीड ऑल ऑफ देम केअरफुली. आता याच्यामध्ये जे तुम्ही वाचलं ना आता, की प्रश्न बघा बरं का, ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एकूण किती मेंबर्स होते? तर 6+1. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. आणि ही वॉज द चेअरमन. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण अय्यर, अय्यंगार, सादुल्ला, मुंशी, माधवराव. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना हे पाठ ठेवा, अय्यर आणि अय्यंगार लक्षात राहील. अय्यर आणि अय्यंगार डेफिनेटली साऊथ इंडियाची लोक आहेत दोन्ही पण, राईट. त्याच्यात मुंशी, मुंशी, माधवराव, कृष्णमाचारी आणि सादुल्ला हे लक्षात ठेवा. तर एम एम लक्षात ठेवा, इथे एम एम लक्षात ठेवा. माधवराव आणि मुंशी एम एम लक्षात ठेवा. अय्यंगार आणि अय्यर ए लक्षात ठेवा. बघा, ए एक लक्षात ठेवा. नंतर कृष्णमाचारी, कृष्णमाचारी, राईट. आणि काय राहिलं? सादुल्ला. हे लक्षात ठेवा. एम एम के, एम एम ए ए के एस, असं लक्षात ठेवा, राईट. कसंही लक्षात ठेवा. 2 एम एम कोणते? माधवराव, मुंशी. अय्यर कोणते? अय्यर, अय्यंगार. आणि के म्हणजेच काय? के म्हणजे कृष्णमाचारी. आणि एस म्हणजे काय? ते साधूंना. लक्षात ठेवता. एम एम ए आणि के एस. एनी डाऊट अबाउट दिस? काय डाऊट आहे का? पूर्ण विचारा. मसुदा समिती स्थापना कधी झाली? 29 ऑफ ऑगस्ट 1947. मग तुम्हाला प्रश्न विचारला, आपको सवाल पूछा गया, ड्राफ्टिंग कमिटी वॉज फाउंडेड आफ्टर इंडिपेंडेंस का बिफोर इंडिपेंडेंस? सांगा मला. म्हणजे एमपीएससी कधी कधी असा प्रश्न विचारतं, खालील विधानांचा विचार करा, मसुदा समिती स्थापना कधी करण्यात आली? तर आफ्टर इंडिपेंडन्स. पण घटना समिती स्थापना कधी करण्यात आली? बघा, घटना समिती स्थापना कधी करण्यात आली? बिफोर का आफ्टर इंडिपेंडन्स? बघा, ट्रिकी क्वेश्चन. घटना समिती स्थापना करण्यात आली स्वातंत्र्याच्या अगोदर, बिफोर इंडिपेंडन्स.
ड्राफ्टिंग कमिटी स्थापना करण्यात आली आफ्टर इंडिपेंडन्स. तारीख लक्षात ठेवा पोरांनो, तारीख लक्षात ठेवा. समजते का? हे दोन्ही बीट्स बघा, बरीच मुलं नापास याच्यामुळेच होतात. दे डोंट रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजे घटना समिती भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर निर्माण झाली आणि त्याची मसुदा समिती किंवा ही झाली घटना समिती. इलेक्शन झाले. आता ड्राफ्टिंग करण्यासाठी एक हुशार माणूस पाहिजे आणि वी हॅड नो ऑप्शन विदाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही वॉज द जीनियस. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हे 6 हुशार लोक देण्यात आले. अय्यर, ए ए, एम एम, एम म्हणजेच काय, मुन्शी माधवराव, आणि कसं कसं म्हणजे काय, कृष्णस्वामी आणि सादुल्ला. एम एम ए ए कसं के एस. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. विल यू रिमेंबर दिस? एनी डाऊट नसायलाच पाहिजे, काय डाऊट व्हायची गरज नाही पोरांनो. चला बघून घ्या इंग्लिश मध्ये. ड्राफ्टिंग कमिटी सॉरी, ड्राफ्टिंग कमिटी काय म्हटलंय? द ड्राफ्टिंग कमिटी वॉज फॉर्म्ड ऑन 19th of August 1947. 29 ऑगस्ट 1947 ला ड्राफ्टिंग कमिटी स्थापना झाली. द चेअरमन ऑफ द कमिटी वॉज डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अँड अदर 6 मेंबर्स आर एज फॉलोज. कोणते कोणते होते? गोपाल स्वामी अय्यंगार, राईट, आलादी कृष्णस्वामी अय्यर, सईद सादुल्ला, के एम मुन्शी, एन माधवराव आणि टी टी कृष्णम्माचारी. विल यू रिमेंबर देम? So how many total members were there in drafting committee? There were total 7 members, including the chairman, Dr. Babasaheb Ambedkar. एक अध्यक्ष, 6+1, right? And drafting committee was formed after independence because the date was 29th of August. But the Constituent Assembly was formed before independence. Understand and remember the difference. Any doubt about this? डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा पुराण. इज दॅट क्लिअर? पुढे बघा, आता इम्पॉर्टंट आहे, खूप सोपं पार्ट आहे बरं का. बघा मी याच्यात ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं, ऑब्झर्वेशन करू. माधवरावचा यम बरं का, माधवरावचा काय आहे? यम आहे. आणि मित्तरचा पण काय आहे? यम आहे. कृष्णमाचारीचा के आणि खेतांचा पण के. म्हणजे या दोन पैकी माधवराव आणि कृष्णमाचारी, दीज वर द मेंबर्स ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. हे दोन्ही सुद्धा ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स होते. याच्यामध्ये माधवराव यांनी काय केलं? राजीनामा दिला. बिकॉज ही वॉज नॉट फिलिंग वेल, आजारी होते. ही रिझाईन फ्रॉम दॅट कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, सॉरी ड्राफ्टिंग कमिटी. आणि त्यांच्या जागेवर बी एल मित्तर हे सदस्य नेमण्यात आले. तो एक लक्षात ठेवा, ईएम को एम ने रिप्लेस किया. ईएम वॉज रिप्लेस्ड बाय एम आणि के वॉज रिप्लेस्ड बाय के. म्हणजे कृष्णस्वामींची काय झाली? डेथ झाली. टी टी कृष्णमाचार्यांच्या मृत्यूनंतर काय झालं? डीपी खेतान यांची नियुक्ती घटना समितीवर करण्यात आली. लक्षात ठेवताल? घटना समिती, सॉरी बर का, मसुदा समिती. आय फॉरगॉट, मसुदा समिती, नॉट घटना समिती. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? लक्षात ठेवताल पोरांनो कि माधवराव गेले, राजीनामा दिला, ही रिजाइंड, एंड उसकी जगह पे आ गए बी एल मित्तर. तो एम को रिप्लेस किया यम ने. आणि टी टी कृष्णमाचारी यांची डेथ झाल्यानंतर डीपी खेतान, के एच टी एन, खेतानच आलं. मग केला रिप्लेस केलं के ने. अशा प्रकारे ड्राफ्टिंग कमिटी पे 2 नए मेंबर्स आ गए, राइट? माधवराव मित्तर, कृष्णमाचारी खेतान. बघा पहिला मसुदा. मसुदा मतलब क्या? सी, इफ आई वॉन्ट टू मेक अ ड्राफ्ट ना, इफ आई वॉन्ट टू मेक अ गुड वर्क ऑफ आर्ट, मला खूप चांगलं काम करायचं असेल ना पोरांनो, तर मला कच्चं काम करावं लागतं. रफ वर्क इज इंपॉर्टेंट. तो उन्होंने पहला रफ ड्राफ्ट बनाया था, फर्स्ट मसुदा. पहिला मसुदा तयार करण्यात आला फेब्रुवारी 1948 मध्ये. रिमेंबर मंथ अँड इयर पूछाही जाता है, विचारलं जातं परीक्षेला. फेब्रुवारी 1948 मध्ये पहिला मसुदा तयार करण्यात आला. दुसरा मसुदा, सेकंड ड्राफ्ट वॉज मेड
दुसरा मसुदा तयार करण्यात आला ऑक्टोबर 1948 मध्ये. ऑक्टोबर 1948 दुसरा मसुदा तयार करण्यात आला. अँड द फायनल ड्राफ्ट वॉज मेड आफ्टर 1 मंथ, नोव्हेंबर 1948 मध्ये. राइट. और उसके बाद में 1 साल के बाद, बघा नीट लक्षात ठेवा, विधानांचा विचार करा. अंतिम मसुदा मंजूर झाल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर घटना समितीने तो स्वीकृत करण्यात आला. येस और नो? बराबर. 1 साल तक उस पर स्टडी किया गया. 1 साल तक ड्राफ्टिंग केलं म्हणजे काय झालं की इस तरह से बनाना चाहिए यार, या प्रकारचं संविधान भारताचं असावं हे सांगितलं, दिलं. त्याच्यानंतर हा नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकृत करण्यात आला. 26/11 पता है कसाब आया था ना, जस कसाब आलता तो पण तारीख 26/11 होती. आणि घटनेचा मसुदा स्वीकृत करण्यात कधी आला? वेन दॅट ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्ट वॉज ऍक्सेप्टेड बाय कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ड्राफ्टिंग कमिटीचा, मसुदा समितीचा तयार करण्यात आलेला अंतिम मसुदा 1 वर्षानंतर घटना समितीने स्वीकारला. ती तारीख म्हणजे कसाबची 26/11. कसं मी लक्षात ठेवा, 1949. क्लिअर झालं? याबद्दल काय डाऊट आहे का? लक्षात राहते? मित्तर, माधव, एम ए लक्षात ठेवा. पाठ ठेवायचं पूर्ण, पाठ तोंडपाठ झालं पाहिजे सगळे. चलो इंग्लिश का देखेंगे अभी फास्ट. पुढे बघा. आफ्टर माधवराव रिझाइंड, BL Mittal was appointed as a member of drafting committee. And after the death of TT Krishnamachari, DP Khetan was appointed to the Constitution Committee. नहीं, यहाँ पे drafting committee चाहिए. Mind it. Okay. So 2 members were replaced from drafting committee. The first one was Madhav Rao. He was replaced by BL Mittal. And after the death of TT Krishnamachari, new member was appointed and his name was DP Khetan. The first draft of Constituent Assembly, the first draft of Indian Constitution was prepared in February 1948. This was the first draft. Okay. The second draft was drafted in October 1948. In October 1948. This was the second draft. The final draft was tabled. Table मतलब टेबल पे रखा गया. In Assembly 19 November 1948. And the Constitution Assembly, this Constitution, or we can say the final draft which was made by drafting committee, that was accepted by Constituent Assembly on 26th of November 1949. Will you remember this timeline? This timeline is very, very, very important. Will you remember this? Any doubt about this? Yes, any doubt about this you should ask. No doubt, say clear in the chat box. क्लियर असेल क्लियर म्हणा, पूर्ण डाऊट असेल डाऊट विचारा. चलो अभी नेक्स्ट स्लाइड पे जाएंगे. काय म्हटलंय बघा. स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत एक प्रस्ताविका. तो क्या क्या था उसमें? 1 प्रिएम्बल. प्रिएम्बल मतलब इंट्रोडक्टरी पार्ट. प्रस्ताविका 22 पार्ट्स, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची यांचा समावेश होता. 1 प्रिएम्बल, 22 parts, 395 articles and 8 schedules. 24 जानेवारी 1950 आपल्याला माहिती, दिस वॉज द लास्ट मीटिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. किती लोकांनी सह्या केल्या पोरांनो? किती लोकांनी सह्या केल्या? 284 लोकांनी सह्या केल्या. So how many people signed on the last in the last meeting on that constitution? 284. 284. राइट. द फर्स्ट साइन, पहिली सही कोणी केली होती? कोणी केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू. So Pandit Jawaharlal Nehru was the first person who signed on that Indian Constitution. Last signature was done by Firoz Gandhi. पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगणमन म्हटले. तुम्हाला माहिती आहे 24 ऑफ जनवरी 1950 में हमने राष्ट्रगीत और राष्ट्रगान का स्वीकार केला.
right? National anthem and national song was adopted by the Constituent Assembly on 24th of 24th January 1950, and that time that song, that is national anthem Jana Gana Mana, was sung by a lady whose name was Purnima Banerjee, and Vande Mataram was sung by Pandit Lakshmikant Maitra. यांनी काय केलं, वंदे मातरम म्हटलं, जे की राष्ट्रगाणे, विच इज अ नॅशनल सॉन्ग. अंडरस्टँड अँड रिमेंबर द डिफरन्स बिटवीन नॅशनल सॉन्ग अँड नॅशनल अँथेम. ठीक आहे, एनी डाऊट अबाउट दिस? पुढे बघा पोरांनो. we will we will think about this main part of Indian Constitution English, the preamble, that is introduction to the original constitution. So there was a preamble that is called Prastavika. The original constitution had 22 parts, 395 articles were there, and 8 schedules were there. On 24th of January 1950, 84 members signed the constitution. So how many members signed the constitution? 284. Pandit Jawaharlal Nehru was the first signature. He made the first signature. Pandit Jawaharlal Nehru, he was the prime minister, and he made the first signature. And lastly, it was signed by Firoz Gandhi. Purnima Banerjee was the lady who sang Jana Gana Mana, and Pandit Lakshmikant Maitra, he sang Vande Mataram. That is the national song of India. Okay, will you remember these figures? लक्षात राहील सगळ्यांना? आकडे लक्षात राहतील का पोरांनो? किती वेळ राहिला? चला, लेक्चर ना तुमचं रिझनिंगचं. ठीक आहे, अजून एक स्लाइड घ्यायची का? शॅल वी टेक वन मोर स्लाइड? घ्यायची का अजून एक? और एक ले स्लाइड? ओके, ठीक आहे, एक घेऊ. ही शेवटची लास्ट स्लाइड घेतो, त्याच्यानंतर सोडतो. ठीक आहे, बघा. वाय 26th of January 1950? हाच दिवस का निवडला गेला? हाच दिवस का निवडला गेला? कारण बिफोर इंडिपेंडन्स, भारताच्या स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता काँग्रेसच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये. तो 26 January 1930 वॉज सेलिब्रेटेड ॲज द इंडिपेंडन्स डे ऑफ फॉर इंडिया बिफोर इंडिपेंडन्स इन 1930. That's why 26th of January it was taken or selected as a day for adaptation of or implementation of Indian Constitution. अशा प्रकारे 26 जानेवारी 1950 मध्ये भारत हे गणराज्य झाले व हा दिवस आपण गणराज्य दिन म्हणून ओळखतो. So after 26th of January 1950, India became a republic country, and it has been celebrated as the Republic Day for last more than 75 years. ठीक आहे, पुढे बघून घ्या. So January 26, 1950 was chosen as the day of commencement of the event because on January 26, 1930, it was celebrated as the India's Independence Day at Lahore session. We are talking about before independence. So it was a kind of an auspicious day for India. So they thought that instead of selecting a random date, is always to go with this 26th of January, because that was the day before 20 years when they had declared that India has become independent country, Lahore Adhivesan. Thus, 26th of January 1950, India became the Republic Day, which is also known as Republic Day of India. ठीक है,